नॉटल विपेक्षा अख्खे फाटर सिलेबन सिद्धार्थ राणे त्याच्या विपेक्षा कल्पेश लोखंडे एका टीम मधले स्वराज ग्रुप मधले हे खेळाडू मैदानात नडखड स्वतःच्या समोर नडखड दाखवत असताना एकाच्या हातात बॉल आणि एकाच्या हातात बॅट. पहिला चेंडू पंचांच्या डब्बेष्टीने निर्णय घेतलाय. सिद्धार्थ राणे पहिला चेंडू एकाच्या हातात बॅट एकाच्या हातात बॉल. पहिला चेंडू भिरकावलाय. झेल साध सोप पकडलाय. म्हणजे बा एकाच्या हातात बॅट आणि बॉल असताना ना एकाच्या हातात बॉल होता एकाच्या हातात बॅट होती. पण तिथे एकाला कुठेतरी कमी पडायला लागलं आणि एकाला कुठेतरी कमी पाडलं की काय तर सिद्धार्थ राणेला कमी पाडलं इथे आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. पहिला चेंडू होता कुठेतरी साधी सोपी झेल होती तिथे अफलातून झेल पकडली आणि सिद्धार्थ राणेचं कुठेतरी खेळ संपवलं. म्हणजे मोठा मासा संघाचा कर्णधार सिद्धार्थ राणे कुठेतरी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय जितेश मस्कर. म्हणजे बा कुठेतरी एकाच्या हातात बॉल बॅट असताना पहिला सिद्धार्थ राणेचा उडालेला झेल मोठा मासा गळाला जरूर लागला. पण आता पुढील चेंडू जितेशसाठी. म्हणजे पहा काय अफलातून गोलंदाजी संघाचा कर्णधार घेऊन आलाय. तिथे मात्र कल्पेश लोखंडे पुढील चेंडू ब्लॉकिंग चेंडू अफलातून गोलंदाजी मैदानात करण्याचा निर्णय घेतलाय. कल्पेशने एक धाव खर्च केले. दोन चेंडू धाव फलकावर तब्बल धावा एक गडी बाद अखेर एक धावा. कुठेतरी पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत लोखंडे ह्याला सुद्धा ओळखलं जातो. याच ग्राउंडवर त्याने मानाच्या चषकाला त्याची बॅटिंग ठरली होती. पण आता पुढील बॅट्समन तोच प्रशांत. पहा म्हटलं होतं नाव आहे प्रशांत. पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बोल षटकार. याला का ओळखलं जातं मानाच्या चषकाला का उत्कृष्ट सिरीज ठरला होता तोच हा प्रशांत लोखंडे. अफलातून फटकेबाजी पहिला पॉवर प्लेचा फायदा. पुन्हा एकदा अफलातून. म्हणजे पा एक तुझी तर एक माझी एक तुम्हारी एक हमारी. कल्पेश लोखंडे दाखवून देतोय मी का संघाचा कर्णधार आहे तो मैदानात. अंदाज एअरसेल काप संघाचा हा सुद्धा हिरा ओळखला जाणारा हा सागर मोहिते मैदानात आलाय. कल्पेश लोखंडे का अफलातून गोलंदाजी करतो ना मैदानात. कल्पेश लोखंडे काय करणारी गोलंदाजी राहिली. म्हणजे दोन गडी बाद केलेत ते पण मोठे मासे गळाला लावलेत. म्हणजे आता सुद्धा सुंदर गोलंदाजी. समोरचा चेंडू हेलिकॉप्टरच्या प्रयत्नात जरूर होता सागर पण एक धाव. 5 चेंडू कुठेतरी 8 धावा. म्हणजे एक हल्ला बॉल जरूर आला कल्पेशवर पण तिथना केलेला कमबॅक राहिला टीम साठी. म्हणजे का चेंडू झाले आतापर्यंत 5 धाव फलकावर 8 डब्बा जरूर लागल्यात. पुढे चेंडू जितेश मस्कर साठी पंतांच्या वरना निघून चालला जमिनीला गुदगाल्या करत चौकार. कमांड डीजे
एक शतक समाधकेर सध्याच्या गडाईला धावफल कवर तब्बल डब्बा पाहायला भेटतील 12. कर्णधार कल्पेश नवीन गोलंदाज कोण येणार कोणाच्या हाती चेंडू सोपवणार मैदानात. नवीन गोलंदाज मैदानाला वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा शतक घेऊन येतोय प्रेम. हा खैरवाडी संघाला विलाम करतो. आता मात्र अक्कल फाटर्स 11 संघाला विलाम करतोय. पुढील पहिला चेंडू पंचांच्या डाव्याने रंपाड वेगाची राहिले की काय. अफलातून गोलंदाजी काय रंपाड वेगाची वेगावर स्वार उंचीचा वापर करून गोलंदाजी करतोय. प्रेम याने हॅट्रिक केली तर दिनेश शेठ पासिलकर यांच्याकडनं 2000 रुपये. काय रंपाड वेगाची सागर मोहिते समोर आणि 2000 रुपये लावलं. तसंच पहिली झेल म्हणजे दुसऱ्या चेंडूवर उडणार झेल राहिलं की काय म्हणजे 2000चं पारितोषिक त्याला लागलं प्रेमला जरूर. पण हा घेतलेला दुसऱ्या चेंडूवर बली. एक गडी बाद होते. तू चल में आया मैदानात. करेल प्रेमला फटकेबाजी कशी करणार. $2000 गोलंदाजीला जरूर लागले. पुढील चेंडू नाही. हॅट्रिक नाही करून दिले. कव्हर मधना गॅप शोधले. गुदगुल्या कर सीमा पार चोकर. डबल डब्बा चेंडू झाले आतापर्यंत 3 धावफल कव्हर. अफलातून गोलंदाजी प्रेम करतो मैदानात. काय रंपाड वेगाची ठरले गोलंदाजी. काय रंपाड वेगाचा धावत जातोय तसंच रंपाड वेगाची गोलंदाजी करतो. पिचवर चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला चेंडू समजत नाही पण सोनूला कसा समजलं काय माहित. म्हणजे पा यू मिस आय एम डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. कम ऑन डीजे. लोखंडेच्या पावलावर कुठेतरी कल्पेश लोखंडेच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय का काय प्रेम. म्हणजे गडी बाद केलंय. 2 गडी बाद यांनी सुद्धा केलेत आणि कल्पेशनी सुद्धा केले होते. पण याला चौकार आलंय कल्पेशला षटकार आलं होतं. अजूनही चेंडू बाकी आहेत ना 2 म्हणजे 2 चेंडू मध्ये काही होऊ शकतो. फलंदाज आहे शुभम. म्हणजे शुभमच्या माहितीसाठी 2 चेंडू आणि रंपाड वेगाची ठरणारी गोलंदाजी राहिले. म्हणजे हा रंपाड वेगाचा चेंडू काही
काहीसं उचललं तिथं ना फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी ठरले का काय प्रेमची? काय अफलातून गोलंदाजी करतोय. हा चेंडू निघून गेला असं षटकार मला पण वाटलं, पण कुठेतरी झेल हवेत होतं ते झेल पकडलं आणि 2000 रुपये हॅट्रिकला जरूर लागलेत. हॅट्रिकचा चान्स असताना प्रेमचा शेवटचा चेंडू. काय अफलातून गोलंदाजी करतोय. रंपाड वेगाचा धावून जातो आणि रंपाड वेगाचा पिचवर चेंडू पाडतोय. म्हणजे मगाशी सोनू याला चेंडू समजला नाही, आता कोणाला तर शुभमला समजला होता. त्याने बॅटवरनं उचलल्यानंतर झेल पकडली. नवीन फलंदाज मैदानात पवन बोरकर नवीन फलंदाज. म्हणजे पा कुठेतरी गोलंदाजी करत होता वरसगाव संघाकडनं, आता बॅटिंग सुद्धा करतोय. मग ऑलराऊंडर झालाय की काय. हॅट्रिकचा चेंडू आणि पवन बोरकर मैदानात. पवन काही करू शकतो. पवन सुद्धा बॅट्समन ठरतो. पंचांचा इशारा बाईच्या स्वरूप बॅटच्या स्वरूपात येणार 4 धावा राहिल्या. म्हणजे काय बोललो, पवन गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर आले चौकार मारले. पाऊल ठेवून गोलंदाजी केली होती ती म्हणजे प्रेमने. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. म्हणजे 6 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करणं काहीसं कमीच असतं. काय अफलातून गोलंदाजी, काय धावत रंपाड वेगाने येत होता आणि रंपाड वेगाचे चेंडू मैदान पडत होती ना त्या प्रेमचे. तोच प्रेम. आता नवीन गोलंदाज कल्पेश लोखंडे. पहिला चेंडू अफलातून ब्लॉकेन होता. सन्मान दिलं. 1 धाव जरूर केली. 1 धावेवर मानणारा समाधान राहिले. कल्पेश लोखंडे करणारी गोलंदाजी राहिले अफलातून. पवन बोरकर यांनी षटकार चौकारांची हॅट्रिक केली ना तर 10,000 रुपये दिनेश शिल्पा शिलकर यांच्याकडनं. वा ऑफर किती आले. पण पहिला चेंडू उचललाय आणि झेल धरतीला दान. तुम्ही कोणाची केली ना त्याला 10,000 लागले होते त्याचीच. म्हणजे आता सुद्धा ठोकू शकतो. क्षमता पवन बोरकरच्याच आहे. पहिला जीवनदान भेटलंय पवनला, पण अजूनही ह्या षटकातले 4 चेंडू पवनच्या माहितीसाठी आहेत. पण फक्त 3च मोठे फडके खेळायचे आणि 10,000 रुपये कमवायचे. म्हणजे महिनाभर काम नाही केलं तरी चालेल का काय पवनला. रिवर्स खेळायचं होतं. काहीच गरज नाही. 10,000 लागले होते. पण पवन बोलतोय मला नको महिन्याचा पगार. प्रयत्नात गेलं कुठेतरी उडालेलं झेल आणि पवनच्या खेळीचा अंत पाहायला भेटलं. म्हणजे सजासजी फक्त 3 मोठे फडके मारले असते तर 10,000 महिन्याचा पगार कमवला असता. पण तो बोलतोय मला नको असे, मी असे सुद्धा कमवू शकतो. पण रिवर्सच्या प्रयत्नात हा बाद झालेला पवन बोरकर पाहायला भेटला मैदानात. नवीन फलंदाज कोण येणार कोण. म्हणजे पेरणे हॉटेल संघाचे काय गत झाले. 1वर 1 फलंदाज बाद होत आहेत.
नवीन फलंदाज जय भवानी पाले संघाला विलंब करतो, पण आता पेरणा हॉटेल संघाकडनं विलंब करेल. विराट कोहलीचा फॅन सूरज माबले, याचं सुद्धा नाव कमी ना असं समजू नका. याच्या बॅट बदना सुद्धा धावा येऊ शकतात. हाच तो सूरज. तीन चेंडू धाव फलकावर तब्बल धावा 23. सूरजच्या माहितीसाठी या शतकातले 3 चेंडू कुठेतरी बाकी आहेत की काय, म्हणजे सूरजच्या बॅटमधनं मोठे फटके येणार की काय. हो, मोठा फटका मारण्याच्या कुठेतरी प्रयत्नात कव्हरला खेळायचं होतं, मन बनवलं होतं पण मन बदलं नाही. रंपट वेगाची कुठेतरी गोलंदाजी झाली. टप्पा पडल्यानंतर काहीच समजलं नाही सूरजला आणि यष्टीरक्षकाचा म्हणजे संकेत मुंडेचा वेध घेतला चेंडूने. पुढील चेंडू सूरजच्या माहितीसाठी फुलटॉस चेंडू, खराब चेंडू होता, फायदा घेता आलं नाही म्हणजे 2 चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू धाव फलकावर तब्बल धावा, धावसंख्या स्थिर कुठेतरी 23. पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरजसाठी. आता मात्र मन बनवलं, झेल होती तिथे कायचा फंबल झालं की काय क्षेत्ररक्षण आणि सूरजच्या बॅटमधनं येणार चौकार राहिलं. फक्त वैयक्तिक 4 धावा. जितेशच्या माहितीसाठी आणि सूरजच्या माहितीसाठी 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूचा कुठेतरी खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये धावा किती बनवणार आहे दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 18 चेंडू झालेत आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 27 आणि गडी बाद झाले 6. अजूनही फक्त 4 गडी असतील आणि या 4 गडीना मात्र धावा तरी कमवाव्या लागतील. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूचा सेस कमी आहे. ब्लॉकिंग चेंडू काही समजला नाही. सन्मान दिलं पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलेला चेंडू पाहायला भेटला आपल्याला. पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेतचा. सुंदर चेंडू, खराब चेंडू, फायदा नाही घेता आलं की काय. झेल हवेत असताना स्वप्नील खांडेकरनी पकडलेलं झेल राहिलं मैदानात. म्हणजे कुठेतरी पवन बोरकरला स्वप्नीलने दिलेला होता तिथे, पण आता पकडला झेल नाही गेली आता चुकी. नवीन फलंदाज तेजस.
सुंदर असा फटका त्याच्या बॅट मधना एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण श्री गणेश किल्ला आपला कर्णधार कुठेतरी पाठवायचा आहे ओंकार सानप आपण त्वरित द्यायचा आहे पुढे चेंडू पुन्हा एकदा संकेत याचा कुठेतरी सफल झाला होता आणि फलंदाज बाद विजय आता मात्र काय करेल तो सूरजलाच करावं लागेल 8 गडी बाद झालेत चार चेंडू 2 चेंडू सूरजच्या माहितीसाठी मैदानात कुठेतरी आहेत सुंदर असा फटका तिथे झेल आणि सुंदर झेल पाहायला भेटलं पेज 2 चेंडू 7 धाव्यांची गरज असताना आणि हाच तो ग्राउंड आता मात्र बॅटिंगला आलाय कुठेतरी कल्पेच्या माहितीसाठी हा लाचा चेंडू बाकी असेल आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार सुंदर असा फटका शॉट होता शॉटम पोल खेळायचं होतं झेल हवेत असताना सुंदर झेल म्हणजे तरी एक ओव्हर राखले की काय आणि ऑल आउट केलंय की काय
ऐकूयात एक गोड आवाज. पहिला चेंडू कुठेतरी रंपाट वेगाची गोलंदाजी पवन बोरकर सध्याच्या गडाईला पहिला शतक पॉवर प्लेच. पवन बोरकर यांनी हॅट्रिक घेतली तर दिनेश शेडबाशिलकर यांच्याकडनं 2000. पुन्हा एकदा ब्लॉकेन चेंडू म्हणजे पवन काय सिद्ध करतोय माहितीये का. 30 धावा कमी असल्या तरी काय झाला 5 शतक आहेत बॉल टू रन आहे. ती चेंडू 30 धावांची गरज असताना कुठेतरी 2 चेंडूंनी दाबलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पवनचा पण आता कुठेतरी लाईन लेत बरकटले की काय. नो चेंडू पंचांचा इशारा येणारा चेंडू फ्रीट राहील फलंदाज संकेतच्या माहितीसाठी. उलटा चेंडू खराब चेंडू फ्री चेंडू फायदा घेतलाय चेंडू पाठवून दिलाय षटकार. पुन्हा एकदा हल्ला बोल खराब चेंडू घेतलेला फायदा चेंडू निघून चाललाय 4 धाब्यांसाठी चौकार. खबर तबल धबा आपल्याला पाहायला भेटतील. अकरा धाबा धावल खबर 4 चेंडू 11 धाबा. पुढील चेंडू आणि स्टेट डायू म्हणजे बा कुठेतरी क्षेत्ररक्षणांचा फायदा घेतोय की काय संकेत. मोठा फटका आला तर 6 चेंडू मध्ये 21 धावा बनू शकतात. हो रंपाट वेगाची होती तिथे कुठेतरी पंचांचा इशारा आला. स्क्वेअर चेंडू अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होईल. धाव फलकावर तबल धबा 16 म्हणजे कुठेतरी आता लास्टचा चेंडू अजूनही बाकी आहे. हा कुठेतरी मोठा फटका आला ना तर 22 धावा बनू शकतात. पंच बेल न करायचं तो क्षेत्ररक्षण लावायचंय. कोण टॉस जिंकलाय पवनला माहितीये. पवन बोलतोय का कीपरच्या पाठी पीच आहे की काय. कीपरच्या पाठचा बॉल होता. नो चेंडू फ्री चेंडू येणारा राहील. पवनला पिचच्या बाहेर ना पाठी कट करायचं होतं की काय. पंचनं दाग सांगतोय की काय मला कट करायचं होतं पण कीपरच्या पाठना आतमध्ये कसा कट येणार मित्रा. पिचवर कट करणार. नो चेंडू येणारा चेंडू फ्री राहील. खराब चेंडू होता. मोठा फटका भिरकवण्याच्या प्रयत्नात कुठे तरी पाहायला भेटला संकेत. चोवीस चेंडू 13 धाव्यांची गरज अजूनही.
सुंदर असा फटका समोर फटका होता कुठेतरी झेल हवेत. प्रशांत लोखंडे झेल खाली आणि संघाच्या कर्णधाराला बाद केलंय. श्री गणेश किल्ला संघाने नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला. श्री गणेश किल्ला आपला निर्णय घालवायचे. ओमकार सानप क्षेत्ररक्षण स्वीकारलाय जरूर. मॅच झाल्यानंतर आपण तोरी क्षेत्ररक्षण लावायचा. वेळ नाही कुठलाही खर्च करायचा. पहिला धक्का कल्पेश लोखंडेच्या स्वरूपात पाहायला भेटला. पहिला चेंडू होता. मोठा फटका कुठेतरी मारण्याच्या प्रयत्नात ओमकार राणे नवीन फलंदाज ओमकार येतो मैदानात. अलकाचा सन्मान म्हणजे ओमकारला माहिती आहे कुठेतरी 2 चेंडू मध्ये संकेत मुंडे मॅच संपवला तर मला त्याला स्ट्राईक काढून द्यावी लागेल. का तर मी सुद्धा उन्हात नाही राहणार आणि क्षेत्ररक्षण वाले सुद्धा उन्हात नाही राहणार. एवढी काळजी आहे ना या ओमकार राणेला. 12 धाब्यांची गरज म्हणजे कुठेतरी 2 चेंडू मध्ये मॅच संपवेल का काय संकेत. पा काय म्हटलं अपलातून फटका वाकड्या तिकड्या भालवीच हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा पण झुकेगा नहीं साला. षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका झेल हवेत. सुंदर झेल पाहायला भेटलं. ती क्षमता आहे मॅच संपवण्याची. प्रेम मध्ये सुद्धा ती क्षमता आहे. साधा बिनची कुठेतरी गरज आहे की काय. झेल हवेत काय चाललंय काहीच करत नाही. मोठे फटके नाही मारले तरी चालतील का तर साधा बिनची गरज आहे कुठेतरी. 2 गडी बाद केले 3 गडी बाद केलेत कोणी तर जितेशने. तसंच नवीन फलंदाज कोण येणार. शेवटचा एक चेंडू कुठेतरी साधा वेंची गरज आहे. नवीन फलंदाज विश्वास झालाय मैदानावर. विश्वासवर विश्वास दाखवलाय. विश्वास सार्थ करून दाखवणार की काय मैदानात. विश्वास पुढील चेंडू
6 धावांची गरज असताना सोनूच्या हातात बॉल आला. तिथे एक धाव केली. एक धावेवर आणलेलं समाधान जरूर पाहायला भेटलं. 18 चेंडू 5 धावांची गरज कुठेतरी असताना फलंदाज विश्वास, त्याच्या समोर गोलंदाज कोण येणार? चला पंच वेल नाही करायचा, पंच फास्ट घ्यायचा आहे. विश्वास मॅच संपवणार की काय? कल्पेश लोखंडे, कल्पेश सोनवणे गोलंदाज पाहायला भेटेल आपल्याला, जे भवानीपाले संघाला विलंब करतो. आता मात्र पेरणा हॉटेल संघाला विलंब करतोय. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या एष्टीने फिरकीचा जादूगर मैदानात जादू करणार की काय? विश्वासच्या समोर कल्पेश लोखंडे, कल्पेश सोनवणे, पहिला चेंडू पंचांचा इशारा आलाय जोर, म्हणजे फिरकीचा जादूगर कुठेतरी फंबल झाला की काय? कल्पेश सोनवणेला कुठेतरी फिरकी करायची आहे, पण टप्पा कुठेतरी अजून सापडला नाही आहे कल्पेशला. पहिला चेंडू सोवर आलाय. कोणी रस्त्यावर गाड्या लावायच्या नाहीत, मोठ्या गाड्या खूप येतात संबे गावामध्ये. एक धाव. मागाशी कुठेतरी संकेत मुंडेला एक काढून दिला होता, आता मोठा फटका मारून संघ विजय करणार की काय ओमकार राणे? सुंदर असा फटका तिथे पाहायला भेटला. एक धाव. पुढील चेंडू हवे झेल. लॅड मध्ये चेंडू पडल्यानंतर 2 धावा जरूर झाल्या. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाचे आभार. झाला श्री गणेश किल्ला, आपण तोरी क्षेत्ररक्षण लावायचं आहे, वेळ नाही करायचा. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय संकेत मुंडे. संकेत आपण तोरी द्यायचा आहे. तसंच चला आपण